नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयच्या हाताला भाजले असल्यामुळे रमा तो केक तयार करते. अक्षय जसे जसे सांगेल तसे तसे रमा तयार करते आणि तो केक व्यवस्थित तयार होतो. तेव्हा रेवा मात्र हे सर्व चोरून बघत असते आणि तिचा तर खूपच जळफळाट होतो. नेमकं आता काय करू ती याचा विचार करत असते आणि अक्षय जसा सांगेन तसे अगदी परफेक्ट रमा करत असते. ते सर्व बघून अक्षय सुद्धा खुश आणि रमा सुद्धा खुश होत असते. रमा खुश होऊन अक्षयला विचारते, जमते का? तर अक्षय हो म्हणतो. जमले जमले, फक्त लवकर कर कारण आपल्याकडे वेळ नाही. आणि अक्षय रमाला म्हणतो की आता फक्त शेवटचीच एक स्टेप राहिली. तर रमा विचारते की कुठली? तर अक्षय म्हणतो की अगं कुठली काय? डेकोरेशन. रमा म्हणते की फक्त डेकोरेशन, ते तर मला येते, मी करते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं नको, इतकी मदत केली ती खूप झाली, यापुढे मी करतो, डाव्या हाताने मला जमेन. रमा म्हणते की अहो येते मला, मी बघितलेले आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं नाही जमणार, इतके सोपे नाही ते, त्याला खूप प्रॅक्टिस लागते, तुला नाही जमणार. तेव्हा रमा म्हणते की अहो कशाला प्रॅक्टिस लागते, मेहंदी सारखं आहे, मेहंदीचा कोण जसे करतात तसे मी करते. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, फक्त चुकू नको. आणि त्या आईस कोणने रमा अगदी परफेक्ट करते आणि अक्षय ते बघून खरंच खूप छान झाले असे म्हणतो. रमा सुद्धा खुश होते, परंतु रेवा मात्र हे सर्व बघून तिचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा होतो आणि विचार करते की अरे यार नेमकं मी काय करू आता. आणि तेवढ्यात रमाकडून थोडीशी चूक होते. तर अक्षय डोक्याला हात लावतो आणि काय केलेस? मी तुला म्हटलं होतं की तुला नाही जमणार, तू नको करूस, थांब मी कुणाला तरी बोलावून घेतो. रमा म्हणते की थांबा, मला थोडासा विचार करून द्या, मला व्यवस्थित सर्व काही जमेल आणि कशाला कुणाला बोलावता, मला जमले ना, मी असेच फुल मी व्यवस्थित याच्यावर सुद्धा काढते, फक्त मी जरा आठवते ते माझ्या लक्षात येत नाही. अक्षय म्हणतो की अगं रमा नाही जमणार तुला, फक्त शेवटचा चान्स आहे, मी तुला व्यवस्थित करून देते, तुला नाही जमणार ते, तू नको करूस. तेव्हा रमा म्हणते की अहो मी तुम्हाला सांगते मला येते ते, मी केलेले सुद्धा आहे. तेव्हा अक्षयची खूप चिडचिड होत असते आणि आई शपथ नेमकं आजच ह्या हाताला भाजायला हवे होते का? आणि रमाला म्हणतो की कर कर, वेळ नाही आपल्याकडे. रमा म्हणते की तुम्ही असे टेन्शन देतात म्हणून मला नाही जमत. अक्षय म्हणतो की नाही, छान केलेस तू, कर व्यवस्थित, ती डिझाईन मोडू नकोस, व्यवस्थित डिझाईन कर. आणि रेवा पायरीवर उभी राहून नक्की हा केक बिघडवण्यासाठी काहीतरी कर रेवा, याचा विचार करत असते की नेमकं काय करू ते. आणि तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये कल्पना येते आणि तो प्लॅन ती पूर्ण करण्याचे ठरवते. तर इकडे रमा व्यवस्थित करते आणि अक्षयला म्हणते की जमले का? तर अक्षय म्हणतो की हो हो, खरंच तुला चांगले जमले आणि आता शेवटचं फक्त एक टच बाकी आहे, एक शेवटची सजावट तू कर आणि ते भुरभुर घे आणि त्याच्यावर असे भुरभुर. रमा म्हणते की हो भुरभुरते. आणि रेवा आपला प्लॅन आठवल्यानंतर स्वतःच डान्स करते आणि मनात म्हणते की अक्षय तू काही कर, खूप मनापासून तुम्ही खूप उत्सुक होऊन हे काम करता, परंतु तो केक म्हणजे तो पेस्ट्री मात्र त्या माणसापर्यंत पोहोचूच शकणार नाही. आणि जरी ती पेस्ट्री त्या माणसापर्यंत पोहोचली परंतु त्याची चव मात्र बदललेली असेल. आणि लगेच ती अर्थाकडे रूम मध्ये येते आणि अर्था खेळत असते आणि नेमकं अर्थाला रडायला कसे लावायचे याचा ती विचार करत असते. तर इकडे किचन मध्ये रमा ही खुश होऊन अक्षयला विचारते की जमले ना मला? तेव्हा अक्षय म्हणतो की हो अगदी छान झाले, पण आता हात लावू नकोस, डिस्टर्ब करू नको, आता आपण पॅक करूयात. आणि रेवा अर्थाकडे बघतच असते. रेवाला बघून अर्था ही मोठमोठ्याने रडायला लागते आणि लगेच अर्थाचा आवाज ऐकून रमा आणि अक्षय धावतच रूम मध्ये येतात. तर रेवा लगेच दरवाजा मागे लपते आणि रमा अक्षय अर्थाजवळ आल्यानंतर ती लगेच तेथून गुपचूप बाहेर पडते आणि किचन मध्ये येते. तर अर्था रडत असते. रमा आणि अक्षय विचारतात की अर्था काय झाले? अक्षय म्हणतो की खरंच किती जोरात किंचाळली ही. आणि दोघे अर्थाला नादी लावण्याचा प्रयत्न करत असतात की अक्षय म्हणतो की काय झाले, स्वप्न पडले? आणि तेवढ्यात त्या संधीचा फायदा घेऊन रेवा किचन मध्ये येते आणि हातामध्ये सुरी घेऊन लगेच त्या केकवर ती जोरात कापायला लागते आणि परत ती सुरी ठेवून देते आणि एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मिरची पावडर टाकते आणि ते जे मिरचीचे पाणी असते आणि हे पाणी आता पेस्ट्रीवर पडले, गोड पेस्ट्री ही तिखट नक्की लागेल म्हणून अगदी खुश होते आणि ते पाणी त्या केकवरती टाकायला लागते. तेवढ्यात आनंद येतो आणि लगेच रेवा थांबते. तर आनंद म्हणतो की काय रेवा, येथे तू काय करतेस असे विचारतो. तेव्हा रेवा म्हणते की काही नाही, हे सर्व आवरायचे की नाही आवरायचे त्यासाठी मी इथे आले होते. तेव्हा आनंद म्हणतो की काय रेवा, हातात काय आहे, कसले पाणी आहे ते? तेव्हा रेवा म्हणते की अहो दादा काढा आहे. तेव्हा आनंद घड्याळात बघतो आणि ऑफकोर्स या वेळेला रेवा म्हणते की पावसाळा सुरू झाला त्यामुळे
तेव्हा आनंद म्हणतो की अगं रेवा मग तो पिऊन घे, आणि रेवाला मात्र आता काय करावे ते सुचत नाही. तेव्हा आनंद म्हणतो की अगं तो फक्त काढा आहे, मग इतके आढेवेढे कशाला घेतेस, पिऊन टाक, घे ना. तर रेवाला शेवटी तो काढा आनंद समोर एक घोट तरी पिवा लागतो आणि रेवा जोरात ऐकसे ओरडते कारण तो तिखट लागतो. तेव्हा आनंद हसून विचारतो की काय तिखट झाला का काढा, आलं जास्त पडलं असेल त्यामध्ये. रेवा म्हणते की हो, आणि आनंद दादा प्लीज मला पाणी पिण्यासाठी द्या ना. तेव्हा आनंद म्हणतो की काय तिखट लागला का काढा. रेवा म्हणते की आनंद दादा प्लीज मला पाणी हवं, पाणी आणून द्या. तेव्हा आनंद म्हणतो की देतो, आणि पाणी घेऊन तो रेवाला पिण्यासाठी देतो आणि खुशून रेवाला बेटर विचारतो का. रेवा बेटर म्हणते तर आनंद म्हणतो की जा मग आता तुझे झाले असेल तर, म्हणजे इथे लुडबुड करत बसण्यापेक्षा तुझ्या रूम मध्ये जा तू. रेवा हो बोलते तर आनंद म्हणतो की तो काढा सुद्धा तू घेऊन जा, आणि रेवा ही ग्लास घेऊन जातच असते तर अक्षय रेवाला बघतो आणि रेवा निघून जाते. तर अक्षय आनंदला विचारतो की रेवा इथे. तेव्हा आनंद म्हणतो हे वेडे असे बडबडतो. तर अक्षय म्हणतो की काय रे. तर आनंद म्हणतो की काही नाही, तू हे सर्व ही पेस्ट्री पॅक करून घे आणि आवर लवकर, तू अजून रेडी सुद्धा झालेला नाही, तू कपडे घाल. तेव्हा अक्षय म्हणतो की काय तू येतोस. तेव्हा आनंद म्हणतो की हो चालेल ना. तर अक्षय म्हणतो अगदी चालेल, पण अचानक. तेव्हा आनंद म्हणतो की अरे वाटते ना की आपल्या दादाने बिझनेस मध्ये लक्ष घालावे, पण तो तर कलाकार माणूस आहे, त्याला थोडेच बिझनेस मधील काहीतरी कळते, म्हणून तुम्ही मला कायम बिझनेस पासून लांबच ठेवले, पण तरी सुद्धा तुम्ही मला माझी स्पेस दिली, आणि आता आय होप मला असे वाटते की माझी आत्ता तुला गरज आहे म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की पण. तर आनंद म्हणतो की पण वगैरे काही नाही, तू पटकन तयार हो आणि हाताला काय लागले ते विचारतो. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही, मगाशी केकच्या भांड्याचा चटका बसला. तेव्हा आनंद हसून म्हणतो की रमाचा नवरा अगदी शोभतोस, आणि चल ते जाऊन दे, मी तुला मदत करतो सर्व पॅक करण्यासाठी. आणि आनंद सर्व पॅक करून बॅग मध्ये भरतो आणि दोघे जण जायला निघतात. आणि आनंद अक्षयला म्हणतो की हात व्यवस्थित सांभाळ, आणि आज तुझ्या हाताला लागले त्यामुळे गाडी मी चालवतो असे म्हणतो. तेव्हा अक्षय पुन्हा आनंदला विचारतो की रेवा मगाशी किचन मध्ये का आली होती. तेव्हा आनंद म्हणतो की काढा करायला आली होती असे तिचे म्हणणे आहे, पण मी खात्रीने सांगतो की ती काढा नाही तर काड्या करायला आली असेल. आणि हे बघ अक्षय मला खरे सांग की रेवा खरंच बदलली असेल. अक्षय म्हणतो की नाही रे. तर आनंद म्हणतो की मग जरा जपून, आणि नको टेन्शन घेऊ, तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे, चल लवकर, असे बोलून दोघे निघून जातात. तर इकडे रेवा रूम मध्ये येते आणि तिला खूप तिखट लागल्यामुळे त्रास होत असतो, तेवढ्यात रमात येते. तर रेवा म्हणते की थँक गॉड रमा तू आली, कारण मला खरंच खूप तिखट लागले, तू प्लीज मला साखर वगैरे काहीतरी आणून दे. आणि तिला खूप त्रास होत असतो. तर रमा म्हणते की काय ग, देवाने तुला पाय दिले, मग जाऊन घे, मी तुझी नोकर आहे का. तेव्हा रेवा म्हणते की अगं रमा. तर रमा म्हणते की काय अगं रेवा, तुझे हे नखरे बंद कर, व्यवस्थित तुला आम्ही ओळखतो, मला माहिती आहे की डबे इकडचे तिकडे होतात आणि होवन मध्ये चालू होतो, जादू होत नाही, सर्व काही तू करतेस यांना त्रास देण्यासाठी. रेवा म्हणते की अगं रमा, एकतर मला तिखट लागले, खूप त्रास होतो, आणि तू काही बोलतेस. तर रमा म्हणते की आता माझ्याकडे पुरावा नाही, पण एक दिवस मात्र मी तुला नक्की पुरावा देईल, त्यामुळे मी तुला शेवटचे सांगते की या घरातील माणसांच्या भावनांशी तू खेळण्याचा प्रयत्न करू नकोस, त्यामुळे हे सर्व तू थांबवायचं. तर रेवा म्हणते की रमा वाटेल तसे तू आरोप करू नकोस, वाटेल ते बोलतेस. रमा म्हणते की ठीक आहे, वाटेल ते बोलतेस ना, मग एकदा पुरावे सापडून दे, मग तू आहे आणि मी. रेवा मुद्दाम नाटक करत म्हणते की अगं रमा मी असे कसे करू शकते. तेव्हा रमा म्हणते की ते मला विचारू नको, ते तुझ्या मनाला विचार, आणि रमा रागाने तिथून निघून जाते. तर रेवा मनात म्हणते की रमा तुझ्यापेक्षा जास्त मी स्मार्ट होते आहे आणि राहीनच, तुला अक्षयला अर्थाला एकमेकांपासून वेगळं करण्यामध्ये जी मजा येणार आहे, आणि ग्रेट आयडिया रेवा, त्यामुळे रमा नेक्स्ट ऍडव्हेंचर साठी रेडी राहा. आणि रेवा रूम मध्ये येऊन बसते, नाटक करते. तर अभि म्हणतो की रेवा काय झाले. तर रेवा म्हणते की अरे मी आता नाही सहन करू शकत, माझ्यात पण पेशन्स लेवल आहेत ना. अभि म्हणतो की रेवा शांत हो, आणि काय झाले ते व्यवस्थित सांग. रेवा म्हणते की अरे अभि, अर्थात तुला तुझी मुलगी वाटत नसेल, मला ती माझी मुलगी वाटते, आणि मला तिला तसे ट्रेन करायचे. तर अभि म्हणतो की मग कर ना तू ट्रेन तिला, तुला कोणी अडवले. तर रेवा म्हणते की कोणी अडवू पण शकत नाही, आणि अभिचा हात धरून म्हणते की अभि जोपर्यंत तू अर्थाला स्वीकारत नाही तोपर्यंत मी माझी मुलगी म्हणून तिच्यावर अधिकार हक्क गाजू शकत नाही. तेव्हा अभि म्हणतो की रेवा म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे. रेवा म्हणते की अभि मला असे वाटते की अर्थाला तू तुझी मुलगी म्हणून जवळ घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तर अभिला राग येतो आणि अभि म्हणतो की सॉरी,
आणि रागाने म्हणतो की ते मला नाही जमणार, तू दारूबद्दल बोलली ते मी मान्य केले, मग ते मला शक्य होणार नाही, मला ते नाही जमणार. रेवा म्हणते की अरे अभि पण का? तर अभि म्हणतो की कारण तिच्याकडे बघितल्यानंतर मला आरतीची आठवण येते. रेवा म्हणते की मग म्हणूनच तू अर्थाला तुझ्यापासून लांब ठेवणार का? तेव्हा अभि रागाने म्हणतो की मला माहिती नाही. रागाने तो बेडवर जाऊन बसतो आणि मला माहिती नाही असे परत म्हणतो. रेवा म्हणते की अभि एकदा ओपन माइंडने तू विचार कर, अर्थ ही तुझ्या आणि आरतीच्या प्रेमाची निशाणी आहे. तर अभि रागाने म्हणतो की मला माहिती आहे, सगळं मान्य आहे, पण सतत आठवण करून द्यायची गरज नाही, त्यामुळे मी त्या बाळाकडे नाही बघू शकत. तर रेवा म्हणते की ठीक आहे, मग अभि तू मला विसर. तर अभि लगेच जोराने रेवा असे म्हणतो. रेवा म्हणते की हो अभि, आता निर्णय तुझा आहे. जर तुला वाटत असेल की मी तुझ्या जवळ राहावे, तुझ्या जवळ यावे, तर तू अर्थाला स्वीकारावे. तुझ्या बायकोची ही इच्छा तू जर पूर्ण करू शकत नसेल तर मग तू माझ्यापासून लांबच राहा. अभिला मात्र काय करावे ते सुचत नाही. तर रेवा अभिकडे बघत मनात म्हणते की अरे अभि, असं का वागतोस? अरे तुझ्या इच्छेवर माझी इच्छा डिपेंड आहे. तू जर अर्थाला स्वीकारले तर आयजी मला स्वीकारतील, आणि एकदा की त्यांनी मला स्वीकारले तर अर्था माझी मुलगी असणार, आणि अर्था जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा रमा अक्षय एकमेकांपासून कायमची तुटतील. त्यानंतर इकडे अक्षय आणि आनंद त्या ऑफिसमध्ये येतात आणि ते सर विचारतात की मिस्टर अक्षय हाताला काय लागले? तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही, थोडेसे भाजले. तर मग लगेच ते सर म्हणतात की म्हणजे तुमची पेस्ट्री ही रेडी नसेल? तर अक्षय म्हणतो की ओ आहे ना, आणि लगेच तो आनंदला ती पॅक केलेली पेस्ट्री दाखवण्यासाठी सांगतो. अक्षय म्हणतो की पेस्ट्री करतानाच हा चटका बसला. तेव्हा ते सर असतात तर ते बॉक्स बघूनच आणि पॅकिंग वगैरे बघूनच अभिनंदन करतात. तर अक्षय म्हणतो की अहो अभिनंदन नंतर करा, पण अगोदर खाऊन तर बघा, टेस्ट करा, आणि चव जर आवडली तर पुढचे बोलूयात. तेव्हा ते एक केकचा घास खातात आणि तो केक त्यांना इतका आवडतो आणि अरे वा असे म्हणून अगदी सुंदर, अक्षय तुमच्या हाताला अगदी टेस्ट आहे, अक्षय अगदी खुश होतो आणि तुम्हाला सर टेस्ट तर आवडली, मग आता पुढचे बोलूयात असे विचारतो. इन्व्हेस्टमेंट बद्दल तर ते सर म्हणतात की हो अक्षय, तुम्ही यंग आहात, टॅलेंटेड आहात, एक चांगले शेफ सुद्धा आहात, पण असे म्हणतात. तर अक्षय म्हणतो की पण काय सर? आणि नेमकं सरांना काय सांगायचे असेल हे ऐकून अक्षय आणि आनंदला टेन्शन येते. त्यानंतर इकडे आयाजी रूम मध्ये असतात आणि रेवा तेथे आरतीचे ताट घेऊन येते आणि आयाजी आरती घ्या असे म्हणते. तेव्हा आजी म्हणते की रेवा हे नाटक बंद कर, मी पूर्णपणे ओळखून आहे तुला. तर रेवा म्हणते आयाजी मी नाटक नाही करत, मी या कुटुंबाचा भाग होण्याचा प्रयत्न करते आणि रिच्युअल्स फॉलो करणं हे तर मस्टच आहे. तेव्हा आजी म्हणते की रिच्युअल्स ही भाषा तुझ्या तोंडातून शोभत तर नाहीच, हा सर्व तुझा देखावा आहे, तुला यातील सर्व काहीच कळत नाही. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी तसे नाही, मला यातील काहीच कळत नव्हते, मला सर्व माहिती सुद्धा होते, परंतु ते कधी मी फॉलो केले नाही, पण आता माझे डोके ठिकाण्यावर आले आणि आता ह्या सर्व गोष्टीवर माझा विश्वास सुद्धा बसायला लागला, म्हणून मी जे काही करते ते अगदी मनापासून करते. आजी म्हणते की अगं तू करत असेल, परंतु त्यातून हे सिद्ध होत तर नाही ना की तू बदलली म्हणून, आणि बरं मी तुला एक काम सांगितले होते त्याचे काय झाले? तेव्हा रेवा म्हणते की आई आजी प्रोसेस मध्ये आहे आणि अभिषेकने दारूला हात सुद्धा लावलेला नाही, त्यामुळे मला असे वाटते की अर्थाला जवळ घेण्याचा त्याला पूर्ण अधिकार सुद्धा आहे. आज संध्याकाळी अभिषेक अर्थाला जवळ घेईल आणि अक्षय रमाला तो सॉरी म्हणेन. तेव्हा आजी म्हणते की अभिषेक सॉरी म्हणेन आणि ते सुद्धा रमा आणि अक्षयला ते शक्यच नाही. तर रेवा म्हणते की आई आजी ते होणारच. लागली पैंज? आजी म्हणते की काय पैंज? मग तर लागलीच. आणि रमा ही अर्थाला घेऊन बसलेली असते. अर्था रमाकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय खूप चिडलेला असतो. रमा म्हणते की आओ अर्थाला घेऊन बघा, तुमचा मूड आता लगेच व्यवस्थित होईल. अक्षय खूपच चिडतो आणि मला कोणीही नको, तू सुद्धा नको आणि अर्था सुद्धा नको असे म्हणतो. आणि तेवढ्यात अभिषेक दरवाजात येतो आणि अक्षय रमाला सॉरी बोलतो आणि त्या दोघांना म्हणतो की माझी एक रिक्वेस्ट आहे की अर्थाला फक्त मला एकदा घ्यायचे, आणि रेवा सुद्धा त्याच्या सोबतच असते. सर्वजण तेथेच असतात. तर लगेच रमा ही अर्थाला अभिषेकच्या हातात देते. रेवा सर्वांसमोर म्हणते की अगं अर्था, हा तुझा बाबा आहे आणि मी कोण आहे? मी तुझी आई. रमाला मात्र खूप वाईट वाटते आणि अक्षय अगदी रागाने रेवाकडे बघत असतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.